तर मित्रांनो, माझं नाव अक्षय अवकडे आहे. मी शिल्पनिदेशक संधाबा या पदावर शासकीय उपसंस्था बार्शी जिल्हा सोलापूर येथे कार्यरत आहे. तर आज आपण वेल्डिंग संबंधित एक नवीन टॉपिक शिकणार आहोत. टॉपिकचं नाव आहे आर्क ब्लो. मागील आपण सिलेबस मध्ये शिकलो की डीसी वेल्डिंग संबंधी आपल्याला एक प्रॉब्लेम होता की पोलॅरिटीचा प्रॉब्लेम होता की प्लस आणि मायनस कनेक्शन जर आपण वेगवेगळ्या ठिकाणी केले तर आपल्याला पोलॅरिटी हा इफेक्ट इश्यू येत होता. तो पोलॅरिटीचा जो इश्यू होता तो एसी वेल्डिंगच्या बाबतीत येत नाही, कारण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पोलवर समान हीट तयार होत होती. ते जर आपण डीसी वेल्डिंग मध्ये बघितलं तर डीसी वेल्डिंग मध्ये पॉझिटिव्ह जो तुमच्या टर्मिनल असेल त्याच्यावर 2/3 म्हणजे 2/3 जी उष्णता तयार होत होती, त्याचबरोबर जो निगेटिव्ह पोल होता तुमचा त्याच्यावर 1/3 उष्णता तयार होत होती. हा जो काही इफेक्ट होता त्याला आपण पोलॅरिटी असं नाव दिलं. डीसी वेल्डिंग बाबतीत अजून एक इश्यू आहे तो म्हणजे आर्क फ्लो. आर्क फ्लोची व्याख्या बघायची म्हणजे तर आर्क आर्क जी असते तुमची इलेक्ट्रिक तुम्ही आर्क वेल्डिंग करताय, जी आर्क आहे आर्क काय करतं, त्याची जी दिशा आहे प्रॉपर त्याच्यापेक्षा ते मागे जाईल किंवा पुढे जाईल. व्याख्या काय तर आर्क त्याच्या मूळ दिशेपासून परावर्तन होते किंवा त्याची दिशा बदलते, किंवा तुम्ही म्हणू शकता की जी आर्क आहे ती तिच्या मूळ दिशेपासून भटकते, म्हणजे ती एकदा पुढे जाईल किंवा मागे जाईल. हा इथे तुम्ही पाहू शकता की हा तुमचा वर्कपीस आहे, म्हणजे जॉब आहे. हा तुमचा इलेक्ट्रोड आहे आणि हा तुम्ही जॉबला कनेक्शन दिले आणि इलेक्ट्रोडला डीसी सप्लाय कनेक्शन दिले. आणि इथे पाहू शकता की तुमची जी आर्क आहे त्याची आर्कची डायरेक्शन म्हणजे दिशा कशी पाहिजे ती सरळ पाहिजे होती, ती आतल्यापासून झुकलेली दिसते. यालाच आपण आर्क फ्लो म्हणतो. आर्क फ्लो हा मोस्टली डीसी सप्लाय ज्यावेळेस आपण कनेक्शन असेल त्यावेळेस येतं. मुख्य कारण नाही डीसी सप्लाय वापरतो आपण. किंवा आता काय होतं, ज्या वेळेस तुम्ही वन पीसला एक कनेक्शन दिले सप्लायचं आणि दुसरं कनेक्शन दिले इलेक्ट्रोडला, एखाद्या धातूमधून ज्यावेळेस एखादा पदार्थ आहे त्याच्यातून ज्यावेळेस इलेक्ट्रिक सप्लाय पास होतं त्याच्याभोवती विद्युत चुंबकीय रेषा तयार होतात. तुम्ही मागे दाखवलेला एक्सपिरियन्स तुमच्या एक्सपेरिमेंट मध्ये होतं की कार्बन कॉपरची एक तार घेतली होती, त्याच्यातून तर तुम्ही सप्लाय पास केला, त्याच्या भोवती एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणजे विद्युत चुंबकीय बल तयार होते. त्याच्यामुळे काय होईल, एखादी जी वस्तू तुम्ही त्या कॉपर तारेच्या जवळ येईल तर ते लगेच त्याला आकर्षित करून घेईल. तसंच काय होतं, आपल्या इथं इलेक्ट्रोड मधून पण आपण सप्लाय पास करतोय, वर्कपीस मधून पण सप्लाय पास करतोय. त्याच्यामुळे काय होईल, वर्कपीसच्या भोवती पण एक विद्युत चुंबकीय क्षेत्र तयार होईल आणि दुसरं इलेक्ट्रोडच्या भोवती पण एक विद्युत चुंबकीय क्षेत्र तयार होईल. आणि या दोघांमुळे काय होईल, हे दोघं जण एकमेकाला अपोज करतील आणि जेणेकरून अपोज करतील म्हणजे एक फोर्स तयार होईल. ते अपोज केल्यामुळे काय होईल, तुमची आर्कची जी दिशा आहे ती बदलेल. म्हणजे मूळ कारण कळलं की विद्युत चुंबकीय क्षेत्र आणि दुसरं आहे डीसी सप्लाय. याचे परिणाम काय होतील आर्क. पहिलं तर तुमचं जे मटेरियल आहे ते वेस्ट जाईल, कारण ज्या ठिकाणी तुम्हाला वेल्डिंग करायचं आहे त्या ठिकाणी न जाता ते आर्क मुळे काय होते, मटेरियल एक तर मागच्या बाजूला जाते किंवा पुढच्या बाजूला जाते, म्हणजे तुमचं मटेरियल योग्य जागेत डिपॉझिट होणार नाही. दुसरं काय होईल, अधिकाधिक स्पॅटर्स होतील. स्पॅटर ही तुमचा डिफेक्ट आहे. त्याच्यानंतर यामुळे काय होईल, वेल्डिंगची जी तुमची क्वालिटी आहे ती कमी होईल, म्हणजे कमकुवत वेल्ड तयार होईल. खराब वेल्ड बीट्स बीट्स म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही ज्यावेळेस वेल्डिंग करता तुम्ही वरून खाली ज्यावेळेस एक इलेक्ट्रॉन फिरवताना रन म्हणतो आपण, 1 रन 2 रन, एकापेक्षा अधिक रन ज्यावेळेस तुम्ही एकाच ठिकाणी मारतो तुला बीड म्हणतात. खराब वेल्ड बीट्स म्हणजे तुमचा जो बीडचा पॅटर्न आहे तो चांगला येणार नाही, किंवा त्यांचा जो देखावपणा आहे दिसण्याची चांगली जी क्वालिटी असणार ती असणार नाही. शेवटचं स्लॅक इन्क्लुजन. स्लॅक इन्क्लुजन म्हणजे काय होईल की मटेरियल नीट डिपॉझिट न झाल्याने जे तुमच्या इलेक्ट्रोडच्या वरचे काही कोटिंग आहे त्याला फ्लक्स कोटिंग म्हणतो. फ्लक्स कोटिंगचे काही पार्टिकल्स फ्लक्स कोटिंगची काही औषध तुमच्या वेल्डच्या इथंच राहते. तुम्ही नीट तुमची म्हणजे तुमच्याकडून सफाई नीट होणार नाही आणि त्यामुळे स्लॅग इन्क्लुजन तो इफेक्ट आहे, त्याचा परिणाम झाले. शेवट आता इथे डायग्राम बघू शकता तुम्ही. हा वर्क पीस आहे, त्या पोझिशन दाखवलेत आपण इलेक्ट्रोडचा. हा इलेक्ट्रोड आहे ती म्हणजे हा इथूनच चालू केला आपण वेल्डिंग इकडे जातोय. हा वर्कपीस आहे तुमचा इलेक्ट्रोड आहे, हा फॉरवर्ड ब्लॉक आहे ब्लो आहे. म्हणजे मोस्टली हा जो आर्क फ्लोचा प्रॉब्लेम आहे तो इलेक्ट्रिक तुम्ही जिथून वेल्डिंग स्टार्ट करता तिथे आणि शेवटी सगळ्यात हा मोस्टली तिथेच जास्त आढळतो. आता इथं बघू शकता तुम्ही, हा इलेक्ट्रोड हा वर्कपीस आहे. इथे बघा आर्क फ्लो काय हा फॉरवर्ड आर्क आहे, म्हणजे तुम्ही वेल्डिंग इकडे करताय तर या बाजूला इथं तुमचं मटेरियल भरलं जात नाही, म्हणजे वेल्डिंग डायरेक्टली इथूनच चालू होतीये. कळतंय, इथून वेल्डिंग चालू होतीये. मध्ये आल्यानंतर काय होईल, जे तुमच्या दोन्ही मॅग्नेटिक फोर्सेस आहेत म्हणजे
कुठली वर्कपीसच्या भोवतीची मॅग्नेटिक फोर्स आणि तुमच्या इलेक्ट्रोडच्या भोवतीची मॅग्नेटिक फोर्स ही समान असणार आहे. त्यामुळे इथे दिसते नो ब्लो दाखवत आहे. आणि सर्वांत शेवटी काय होईल, ज्यावेळेस तुम्ही इथं शेवटाला यातोय आर्कची डायरेक्शन आतल्या बाजूला असेल, त्याला बॅकवर्ड ब्लो म्हणलंय. त्याच्यामुळे मेन प्रॉब्लेम काय होऊ शकतो, ज्या शेवटच्या कडा आहेत म्हणजे जॉबची पुढची कडा आणि मागची कडा, इथं तुमचं मटेरियल योग्य प्रकारे भरलं जाणार नाही आणि क्रेटर नावाचा एक आपला इफेक्ट तो होऊ शकतो इथे हार्डबोलच्या त्याच्यामध्ये. आणि मग या सर्वांवर उपाय काय म्हटलं तर, एक तर हा मुख्य प्रश्न कशाचा, विद्युत चुंबकीय क्षेत्राचा आहे. त्याला उपाय काय तर, तुमचं जे अर्थिंगचं कनेक्शन आहे, अर्थिंग तुम्ही वर्कपीस देताय किंवा इलेक्ट्रॉनिक देताय, ते जे काही कनेक्शन आहे ते जॉब पासून जास्तीत जास्त दूर प्लेस करायचं. म्हणजे जिथं जॉब आहे तिथून थोडं दूर अंतरावर तुम्ही अर्थिंग लावू शकता. ते त्यामुळे काय होईल, तुमच्या जी जॉब आहे, जॉब मध्ये जे काही विद्युत चुंबकीय क्षेत्र तयार होणार ते कमी ताकदीचं असेल. दुसरं आहे की तुमच्या जॉबच्या भोवती मग तुम्ही दुसऱ्या उपाय एक तर अर्थिंग कनेक्शन दूर लावू शकता किंवा जी इलेक्ट्रोड केबल आहे तुमची ती जॉबच्या भोवती तुम्ही गुंडाळू शकता, जेणेकरून ते फोर्सेस कमीत कमी तयार होतील. तिसरं आहे की तुम्ही जॉब एखादा चालू करताना टॅकिंग करून घेता. पहिल्यांदा एका ठिकाणी आपण हेवी टॅकिंग करून घ्यायचं, म्हणजे जास्तीत जास्त टॅकिंग करून घ्यायचं आणि त्या बाजूला नंतर तुम्ही वेल्डिंगला सुरुवात करू शकता. हेवी टॅकिंग केलेल्या भागाकडून वेल्डिंगला सुरुवात करणे. अजून चौथा पॉईंट काय, रन ऑन आणि रन ऑफ नावाच्या प्लेट्स आहेत. म्हणजे हा तुमचा जो वर्कपीस आहे त्याच्या पहिल्यांदा आणि शेवटी अशा दोन मेटलच्या म्हणजे धातूच्याच पट्ट्या जोडल्या जातात, जेणेकरून काय होईल, तुमचं विद्युत चुंबकीय क्षेत्र इथे तयार होणार आहे आणि इथे इलेक्ट्रोडच्या भोवती तयार होणार आहे. इथून तुम्ही वेल्डिंग चालू करताना विद्युत चुंबकीय क्षेत्र इथं असल्यामुळं जी वेल्डिंग आहे ती प्रॉपर इथून चालू होईल. बरोबर आहे, इथून चालू होईल. जर की इथून मगाशी इथून चालू म्हणजे आता इथून चालू होईल. तसंच जर शेवटी प्लेट लावली तर हे जे आतल्या बाजूला तुमचं ब्लो होतंय, म्हणजे आतल्या बाजूचं मटेरियल भरलं जातं, ही शेवटची जी बाजू राहते ते शेवटपर्यंत पण मटेरियल भरलं जाईल. म्हणजे रन ऑन आणि रन ऑफ प्लेट्स तुम्ही वापरू शकता. आणि हे सर्व जर करून होत नसेल तर शेवटचा उपाय आहे की तुम्ही तुमचा सप्लाय डीसीच्या ऐवजी एसी वापरू शकता. धन्यवाद.